ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा होणार आहे, मात्र ओबीसींच्या मोर्चात सहभागी होणार नाही अशी माहिती ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। ज्या मागणीसाठी मोर्चा आहे त्या मागणीशी असहमत असल्याची भूमिका तायवाडेंनी स्पष्ट केली आहे। मोर्चा ज्या मागणीला धरून काढण्यात येत आहे त्या मागणीशी मी पहिल्या दिवशीपासून सहमत नाही आणि त्याच्यामुळे ज्या मागणीशी मी सहमत नाही त्या बाबीकरता निघणाऱ्या मोर्चामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा त्याचे पदाधिकारी सहभागी होऊ शकत नाही, म्हणून आमची संघटना त्याच्यामध्ये सहभाग घेणार नाही। ओबीसींचं नुकसान होत असताना सरकार एकतर्फी भूमिका घेत असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी खरं तर सरकारला लगावला। एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवर अन्याय होतोय। 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार असं देखील वडेट्टीवार म्हणाले। एका समाजाच्यासाठी एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील 374 जातीवर अन्याय करणार आहे, हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने 10 ऑक्टोबर पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।